तर मुलांनो, कालचा अभ्यास केला का सर्वांनी? दिवसभर खेळत होती. अरे शांत बसा, शांत बसा. गुरुजी बाजार तर रविवारी असतो. बस बस बस, बंद करा हसणं आता. आज मोठे साहेब शाळा तपासायला येणार आहेत. हो गुरुजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. गुरुजी काहीच घाबरायचं काम नाही. मै हूं ना. हा हा गुरुजी, आम्ही सगळं बरोबर करतो. हा, हे बघा आता साहेब आलेले आहेत. बरं काय मुलांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. विचारा विचारा, अवघड प्रश्न विचारा. आमच्या सरांनी आम्हाला सगळं काही शिकवलं आहे. मला तुम्ही सगळेजण आपापलं नाव सांगा पहिले. सर, माझं नाव रीना आहे आणि माझं नाव टीना आहे. आणि मी आहे गण्या. आणि माझा मित्र मन्या शाळेतच आला नाही आज. मी आहे चिंकी आणि मी आहे पिंकी. तर मुलांनो, मला एक सांगा, शिवधनुष्य कोणी तोडले? सर, मी तर खरंच सांगते, मी तर अजिबात नाही तोडले. मी कशाला तोडू सर? आणि माझ्या काय कामाचं आहे ते धनुष्य? मी पण खरंच सांगते सर, मी तर पाहिलं सुद्धा नाही. सर, मी तर काल शाळेतच आली नव्हती. मला कसं काय माहित कोणी तोडलं? पण मी नाही तोडलं सर. सर, आमच्यापैकी कोणीच तोडलं नाही. आमच्या गुरुजींना विचारा, त्यांनी तोडलं का? हो सर, रागात आमच्या गुरुजींनीच तोडलं असेल. काय हो गुरुजी, ही असली कसली मुलांची उत्तरं आहेत? आता तुम्हीच सांगा, शिवधनुष्य कोणी तोडले ते? साहेब, खरं सांगतो, मी पण नाही तोडलं ते. मी पण नाही तोडलं खरंच. अरे काय ही पोरं शाळेतली, आणि काय तुमचे गुरुजी? थांबा, आता तुमच्या मुख्याध्यापक सरांनाच मला भेटावं लागेल. गुरुजी, तुम्ही चला माझ्यासोबत त्यांच्याकडे. या साहेब, नमस्कार. बसा बसा. मी इथे बसायला आलो नाही. तुमच्या शाळेतल्या पोरांना एक प्रश्न विचारला तर त्यांना आला नाही, आणि तुमच्या या गुरुजींना पण त्याचं उत्तर आलंच नाही. काय हो गुरुजी, काय म्हणतात हे साहेब? बरोबर आहे का? साहेब, त्यांनी फारच अवघड प्रश्न विचारला. मुख्याध्यापक साहेब, तुम्ही तरी मला उत्तर द्या. सांगा, शिवधनुष्य कोणी तोडले? शाळेतल्याच कोणत्या तरी बदमाश मुलाचे काम असले पाहिजे हे. गुरुजी, कोण आहे तो बदमाश मुलगा? शोधा त्याला. साहेब, आपण तिघे मिळून त्या मुलाला शोधू.